आणि ज्यांच्या नावानं हा राष्ट्रीय पुरस्कार या ठिकाणी प्रदान केला जाणार आहे, प्रोफेसर आनंद कुमारजी आपण मंचावरती यावं. तसेच एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय डॉक्टर विलास सपकाळजी आपण या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहात, आपणही कृपया मंचावरती यावं ही विनंती. त्याबरोबरच सत्कार मूर्ती आदरणीय दत्ता वारेजी आपणही मंचावरती यावं. कुलसचिव आदरणीय डॉक्टर आशिष गाडेकरजी, यशवंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय संजय खोरेजी आपणही मंचावरती यावं ही विनंती. या सर्व मान्यवरांचं दोनही संस्थांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे. अतिशय आनंदाचा आजचा दिवस आहे. आनंदाचे डोई आनंद तरंग. आणि आजच्या दिवसाचा हा सोहळा असा आहे की याची देही याची डोळा, ऐकूया प्रोफेसर आनंद कुमार यांचे अंतरंग. परंतु वारे सरांचा सत्कार हाही तेवढाच एक महत्वाचा, एका अतुल्य अशा व्यक्तीकडून दुसऱ्या अतुल्य अशा व्यक्तीचा गौरवाचा हा समारंभ आहे. प्रोफेसर आनंद कुमार नॅशनल अवॉर्ड फॉर एज्युकेशन 2001 या पुरस्काराच्या प्रदान सोहळ्याला आपण या ठिकाणी सुरुवात करतो आहे. या प्रसंगी उपस्थित आजच्या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण, ज्यांनी सुपर 30च्या माध्यमातून एक मोठी शिक्षणाची क्रांती केली, असे शिक्षण क्षेत्रातले क्रांती पुरुष प्रोफेसर आनंद कुमारजी यांचं स्वागत करण्याची मी विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर विलास सपकाळजी आपण प्रोफेसर आनंद कुमारजी यांचं महात्मा गांधी यांची मूर्ती आणि सूत देऊन स्वागत करावं. आनंद कामयाबी का होता है, आनंद ज्ञान का होता है बेशुमार. मंजिल पाने का जुनून जागा है जिसमें समझो उसमें जा गया है आनंद कुमार. आणि इथं तेच बनण्याचं स्वप्न IIT सारख्या एका प्रतिष्ठित आणि अतिशय पारदर्शक व्यवहार असलेल्या शिक्षण संस्थेत जाण्याचं स्वप्न विद्यार्थी बघत आहेत. त्यांच्यामुळं आनंद कुमारजी. आजचे जे सत्कार मूर्ती आहेत आदरणीय श्रीयुत दत्तात्रय वारेजी यांचं स्वागत कुलसचिव आदरणीय डॉक्टर आशिष गाडेकरजी आपण करावं अशी विनंती. आपण ऐकलेलं आहे की नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे, त्या आल्या गेल्या वाऱ्याला सोनेरी बनवतात दत्तात्रय वारे. ज्या शाळेनं एक आमूलाग्र परिवर्तन शिक्षण क्षेत्रामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेनं घडवून आणलं, ते किमियागार मंडळी आज या मंचावरती आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय सुप्रसिद्ध उद्योजक मानसिंग बापू पवारजी यांचं स्वागत डॉक्टर राहुल बाबुलजी यांनी करावं अशी विनंती. डॉक्टर राहुल बाबुल हे स्वागत करतील आदरणीय उद्योजक मानसिंगजी पवार साहेबांचं. एमजीवन हे विद्यापीठ शिक्षणाला सामाजिक आणि सांस्कृतिक वलय देणारं विद्यापीठ. या विद्यापीठाच्या माध्यमातून म्हणजे आधीच्या संस्थेच्या माध्यमातून आणि आता विद्यापीठाच्या माध्यमातून विविध सामाजिक शैक्षणिक वेगवेगळे उपक्रम राबवले जातात आणि अशा पद्धतीच्या कार्यक्रमातून समाजाला एक नवीन ऊर्जादायी गोष्ट सातत्यानं दिल्या जाते. हेच कार्य यशवंत प्रतिष्ठानच्या माध्यमातून होतं. आदरणीय मान्यवरांना विनंती आपण कृपास्थानापन्न व्हावं आणि या समारंभाचं प्रास्ताविक करण्यासाठी निमंत्रित आहे मागील 10 वर्षापासून अंबडसारख्या तालुक्याच्या स्तरावरती प्रबोधनातून परिवर्तन साधण्याचा एक मूल मंत्र संबंध महाराष्ट्राला देणारे, महाराष्ट्रातील ख्यातनाम व्याख्यानमालेमध्ये यशवंत व्याख्यानमालेला नेऊन ठेवणारे जी मंडळी आहे, त्या मंडळींचं एक प्रतिनिधी सन्मानपूर्वक निमंत्रित आहे माननीय संजय खोरेजी. आपण टाळ्या वाजवून त्यांच्या कार्याचं अभिनंदन करूया आणि त्यांचं स्वागत करूया. सर्वांना नमस्कार. आज महात्मा गांधी मिशन विद्यापीठ औरंगाबाद आणि यशवंत प्रतिष्ठान अंबड यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंत प्रतिष्ठानचा शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थेला दिला जाणारा प्राध्यापक आनंद कुमार नॅशनल अवॉर्ड फॉर एज्युकेशन 2021 प्रदान सोहळा महात्मा गांधी मिशनच्या या सुंदर परिसरामध्ये संपन्न होत आहे. या पुरस्कार प्रदान सोहळ्याचे अध्यक्ष एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय सपकाळ सर, प्रमुख पाहुणे
मानसिंगजी पवार सर, ज्यांच्या सन्मानार्थ किंवा ज्यांच्या गौरवार्थ हा पुरस्कार दिला जातोय ते प्रसिद्ध गणितज्ञ व सुपर 30 पटना बिहारचे संस्थापक आनंद कुमार सर, ज्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाबळेवाडीचे शिल्पकार श्री दत्तात्रय वारे सर, त्यानंतर या विद्यापीठाचे कुलसचिव आदरणीय गाडेकर सर, उपस्थित मान्यवर, वाबळेवाडी आणि परिसरातील शिक्षणप्रेमी ग्रामस्थ, अंबड व घनसांगी परिसरातील मान्यवर, यशवंत प्रतिष्ठानचे सर्व सन्माननीय सदस्य यांचे मी महात्मा गांधी मिशन विद्यापीठ व यशवंत प्रतिष्ठानच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. सन 2011ला स्वर्गीय उल्हास उडान यांच्या मार्गदर्शनाखाली समविचारी मित्रांनी एकत्र येत छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त यशवंत व्याख्यानमाला सुरू केली. प्राचार्य रारा बोराडे सर आणि डॉक्टर सुधीर गावाणे सर यांच्या व्याख्यानाने 100 श्रोत्यांच्या उपस्थितीत सुरू झालेली यशवंत व्याख्यानमाला 12 वर्ष अखंडपणे सुरू आहे. सदरील व्याख्यानमालेत महाराष्ट्र व देश पातळीवर कार्य करणारे अनेक व्याख्यात्यांनी आपले विचार मांडलेले आहेत. साहित्यिक प्राध्यापक उत्तम कांबळे सर, पद्मश्री तात्याराव लहाने सर, भारत विकास ग्रुपचे हनुमंत गायकवाड सर, MKCLचे विवेक सावंत सर, ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंटच्या सुनंदाताई पवार, ज्येष्ठ साहित्यिक प्रल्हाद ओलेकर सर, नॅचरल शुगरचे श्री BB ठोंबरे साहेब, पद्मश्री रवींद्र कोले आणि स्मिता कोलेताई, ॲडव्होकेट असीम सरोदे सर, भास्करदादा पेरे, पटकथा लेखक अरविंद जगताप या व्याख्यात्यांनी आंबेडकर येऊन आपले विचार मांडलेले आहेत. लॉकडाऊनच्या काळातही दिव्य मराठीचे संपादक श्री संजय आवटे सर, अर्जुन पुरस्कार प्राप्त ललिता बाबर, कृषीरत्न सगुणाबाग कृषी पर्यटन केंद्र रायगडचे चंद्रशेखर भडसावळे, मॅप एव्हिएशनचे श्री मंदार भारदे, शिक्षण क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या क्वेस्ट संस्थेचे निलेश निमकर, होम स्कूल या संकल्पनेच्या संस्थापिका सुप्रिया जोशी इत्यादी व्याख्यात्यांनी ऑनलाईन पद्धतीने आपले विचार मांडलेले आहेत. सन 2016ला प्राध्यापक आनंद कुमार यशवंत व्याख्यानमालेसाठी आंबड येथे आले होते. आम्ही दोनदा पटण्याला जाऊन सुपर 30च्या उपक्रमाची माहिती घेतलेली आहे. प्राध्यापक आनंद कुमार सुपर 30च्या माध्यमातून करत असलेले कार्य जवळून पाहण्याची, त्या मुलांना भेटण्याची, सरांच्या संपूर्ण फॅमिली सोबत दिवस घालवण्याची, दिवसभर त्यांच्या सहवासात राहण्याची, चर्चा करण्याची संधी मिळाली. कसल्याही प्रकारची आर्थिक मदत कोणाकडून न घेता सुपर 30च्या माध्यमातून सर करत असलेले काम पाहून खूप आनंद वाटला. सुपर 30च्या माध्यमातून अनेक सर्वसाधारण आर्थिक परिस्थिती असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल झालेला पाहिला. यशवंत प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपणही शिक्षण क्षेत्रात काहीतरी करावे म्हणून सरांच्या मदतीने मराठवाड्यातील मुलांसाठी सुपर 30च्या धर्तीवर मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. सरांनी पण त्यासाठी होकार दिलेला आहे. पुढे यशवंत व्याख्यानमालेची दशकपूर्ती आणि भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना पुरस्कार देऊन सन्मानित करावे अशी भूमिका यशवंत प्रतिष्ठानने मांडली. सुपर 30च्या माध्यमातून शेकडो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात बदल घडविणारे ज्या उपक्रमाची दखल जगाने घेतली त्यांच्याच सन्मानार्थ हा पुरस्कार द्यावा असे यशवंत प्रतिष्ठानने ठरवले. पण त्यासाठी मुख्य अडचण होती की सरांची संमती आवश्यक होती त्यासाठी, आणि ती इतक्या सहजासहजी मिळेल का नाही याची पण अडचण होती. आणि ती संमती जर दिली तर त्याचं स्वरूप कसं असेल वगैरे वगैरे बऱ्याचशा अडचणी होत्या. पण ही शंकाही सरांनी फोनवरच मिटवली आणि त्याबाबतची संमती दिली. पुरस्काराचे स्वरूप आपणच ठरवावे असे सुचवले. अनेक तर्कवितर्क आम्ही करत असताना सरांनी फक्त एका फोनवर संमती दिली. मग प्राध्यापक आनंद कुमार सरांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, सरांचा वाढदिवस 1 तारखेला असतो, 1 जानेवारीला सरांचा वाढदिवस असतो, त्या 1 जानेवारीचा औचित्य साधून त्या दिवशी हा पुरस्कार घोषित करायचा आणि जी यशवंत प्रतिष्ठानची मागच्या 12 वर्षापासून जी व्याख्यानमाला होते त्या व्याख्यानमालेमध्ये या पुरस्कार प्रदान करायचा असं ठरलं. परंतु ही व्याख्यानमाला ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मागच्या 12 वर्षापासून चालू होती ते स्वर्गीय उल्हास उडान यांचं 6 डिसेंबरला अचानक निधन झालं. आणि मग आमच्या पुढे असा प्रश्न पडला की आता हा प्रोग्राम आंबडला घ्यावा की औरंगाबादला घ्यावा, कारण आनंद कुमार सरांच्या नावे दिला जाणारा पहिला पुरस्कार हा औरंगाबाद येथे व्हावा अशी आमची इच्छा होती. परंतु अचानक उल्हास उडान यांचं निधन झाल्यामुळं, कारण पुरस्कार औरंगाबादला घ्यायचं हे नक्की होतं, कसा तर ते उल्हास उडान ठरणार होते, परंतु ती अडचण आल्यामुळं आम्हाला
मग आम्ही दुविधा मनस्थित पडलो की हा औरंगाबादला घ्यावा की अंबडला घ्यावा. अशा स्थितीमध्ये अशा स्थितीमध्ये JS महाविद्यालयाचे यशवंत सोनवणे सर आणि आम्ही शेळके मॅडमला भेटलो. प्रेरणा दळवी मॅडम पण होत्या आणि त्यांना आम्ही पुरस्काराची भूमिका आणि तो औरंगाबादला का द्यायचा आहे या संदर्भातली भूमिका समजून सांगितली. आणि मॅडमनी सांगितलं ठीक आहे, तुम्ही जे म्हणताय तुमची जी भूमिका आहे ती खूप छान आहे, तुम्ही जे काम करताय ते पण उत्तम आहे, मी सरांना बोलून पाहते आणि बघूया आपण काय होतं ते. मॅडमनी अतिशय सकारात्मक जी चर्चा झाली तेव्हा मला असं वाटलं की काहीतरी होऊ शकतं आणि हा कार्यक्रम या ठिकाणी होऊ शकतो. जेव्हा आम्ही आदरणीय कदम सरांना म्हणजे या MGM विद्यापीठाचे कुलपती आणि महात्मा गांधी मिशनचे सचिव आदरणीय अंकुशराव कदम साहेबांना ज्यावेळेस आम्ही भेटलो आणि त्यांनी पण आमच्याकडून सगळी ही चर्चा ऐकून घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की यशवंत प्रतिष्ठान मागच्या 12 वर्षापासून ही आम्ही 10 वर्षाच्या निमित्ताने ही जी स्मरणिका प्रकाशित केलेली आहे ती स्मरणिका जेव्हा सरांनी पाहिली तेव्हा सरांनी म्हणले की हे इतकी सारी मंडळी अंबडसारख्या ठिकाणी आलेली आहे आणि या दशकपूर्तीच्या निमित्ताने तुम्ही एक पुरस्कार देताय, तोही आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा. तुम्ही अंबडसारख्या ग्रामीण भागातून आलेली पोरं आणि राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार तेही आनंद कुमार सरांच्या नावे आणि त्या पुरस्कारालाही स्वतः आनंद कुमार सरांना बोलवता ही खूप मोठी गोष्ट आहे. माझ्या वतीने तुम्हाला जी काही मदत लागेल ती मी करायला तयार आहे. आणि त्याच ठिकाणी त्यांनी शेळके मॅडमना सांगितलं की यांना जी काय मदत लागेल ते तुम्ही करा, आपण हा पुरस्कार याच ठिकाणी घेऊया. आणि सरांना भेटल्यानंतर मग आम्हाला असं वाटलं की कुठेतरी हा पुरस्कार इथं होऊ शकतो आणि मग आम्ही पुढच्या तयारीला सुरुवात केली. प्राध्यापक आनंद कुमार यांच्या सन्मान यशवंत प्रतिष्ठान आनंद कुमार फॉर एज्युकेशन अवॉर्ड 2021 हा पुरस्कार श्री दत्तात्रय वारे सर यांना प्रदान करताना यशवंत प्रतिष्ठानला मनस्वी आनंद होत आहे. सदरील सन्मान सोहळा ज्यांच्या सन्मानात दिला जाणार आहे ते स्वतः त्या सन्मान सोहळ्यास उपस्थित आहेत. ही यशवंत प्रतिष्ठानसाठी खूप आनंदाची बाब आहे. या पुरस्काराच्या निमित्त महाराष्ट्राबाहेर शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा मराठवाड्याला परिचय होईल. त्यांच्या शिक्षणविषयक नाविन्यपूर्ण संकल्पना व प्रयोग मराठवाड्यातील शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिक्षक आणि शिक्षण संस्थांना मार्गदर्शक ठरतील. या पुरस्काराच्या निमित्ताने येणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांतून प्रेरणा घेऊन एखादी नाविन्यपूर्ण काम मराठवाड्यात उभे राहील अशी आशा आहे. सुपर 30च्या कार्यातून प्रेरणा घेऊन उत्पलबिंदा हातकरून वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यासाठी डॉक्टर्स 30 हा उपक्रम दिल्ली येथे चालवत आहे. आपणही सुपर 30 साठी प्रयत्नशील आहोत. येणाऱ्या काळात नक्की त्यातून काहीतरी सकारात्मक होईल अशी अपेक्षा आहे. या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने आदरणीय सपकाळ सरांना आणि शेळके मॅडमना अशी विनंती आहे की कदम सरांनी पुढाकार घेऊन हा अतिशय सुंदर असा यशवंत प्रतिष्ठानचा हा सोहळा MGM विद्यापीठाच्या साहाय्याने या ठिकाणी घडवून आणला. यशवंत प्रतिष्ठान महात्मा गांधी प्रतिष्ठानचे कायम आभारी राहील. यापुढील काळातही सदरील पुरस्कार सोहळा जर येथे झाला तर त्या पुरस्काराची उंची आणखी वाढेल आणि चांगल्या लोकांना हा पुरस्कार देण्यासाठी आपण येणाऱ्या काळात प्रयत्न करूया अशी आशा करतो आणि माझे प्रास्ताविक संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. फार कमी शब्दातून त्यांनी ती भूमिका मांडली. संजय बुवाचे जर ऐकायचं असेल तर एक चांगली स्मरणिका आहे, पण ती इथं उपलब्ध नाही आहे, परंतु ती वाचकांना नक्की उपलब्ध करून देतील. संजयजी यांचं आडनाव खोरे आहे. नर्मदा खोरे, तापी खोरे आपण ऐकत असतो की सिंचनाची प्रणाली. संजय स्वतः एक खोरे आहे ज्यांनी अत्यंत तळमळीनं कळकळीनं शिक्षणाचं विचारांचं सिंचन करण्याचं काम अंबडसारख्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून त्यांचं आणि संस्थेचं मनापासून अभिनंदन आपण या ठिकाणी करूया. सगळ्यात जास्त आवश्यकता शिक्षण क्षेत्रात क्रांती करण्याची आहे, प्रयोग करण्याची आहे. सिस्टीममध्ये आणि सिस्टीमच्या बाहेर प्रयोग करणारी 2 मान्यवर प्रयोगशील मंडळी या ठिकाणी आहे, त्यांना ऐकायचं आहे. तेव्हा आजचा हा सन्मान दिला जातो आणि ज्यांना दिला जातो, ज्यांच्या नावाने दिला जातो, योग असा आहे की त्या दोघांना इथं आपल्याला ऐकायला मिळणार आहे. परंतु या पुरस्कार निवडीच्या पाठीमागची भूमिका काय आहे, पुरस्कारार्थींची निवड करण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेची भूमिका आपल्या समोर ठेवण्याची मी विनंती करतो आदरणीय डॉक्टर यशवंत सोनवणे सरांना की आपण पुरस्कार निवडी मागील समितीची भूमिका या ठिकाणी ठेवावी.
सर्वांना नमस्कार. एम विद्यापीठ आणि यशवंत प्रतिष्ठान अंबड आयोजित प्रोफेसर आनंद कुमार नॅशनल अवॉर्ड फॉर एज्युकेशन 2021 या सोहळ्याचे अध्यक्ष, या विद्यापीठाचे कुलगुरू सन्माननीय डॉक्टर विलास सपकाळ सर, जागतिक कीर्तीचे गणिततज्ञ सुपर 30चे संस्थापक प्रोफेसर आनंद कुमार, सत्कारमूर्ती दत्ता वारे सर, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मानसिंहजी पवार, यशवंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय खोरे सर, या विद्यापीठाचे कुलसचिव सन्माननीय डॉक्टर आशिष गाडेकर सर, मानव विद्याशाखेच्या अधिष्ठाता रेखा शेळके मॅडम, माझ्यासोबत ज्यांनी निवड समितीवर काम केलेलं आहे असे आदर्श शिक्षक जगदीश पुढे सर, सर्व मान्यवर. जवळपास 1 वर्षापासून खोरे सरांची तळमळ होती की सर आपल्याला रचनात्मक कार्य करणारा एखाद्या शिक्षकाला आनंदकुमार सरांच्या नावानं पुरस्कार द्यायचा. आणि 1 वर्षापासून निवड समिती जी आहे तर ती त्यांनी तयार केलेली होती, ज्याच्यामध्ये माझ्यासोबत नाशिकच्या पत्रकार दीप्ती राऊत, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विनोबा भावे हॉस्पिटल सिल्वासा इथले डॉक्टर विष्णू उडान, श्रीराम तांडेची शाळा आपणा सगळ्यांना माहिती आहे तिथले आदर्श शिक्षक जगदीश पुढे सर, रहमान 30चे संस्थापक आबेदुर रहमान आणि उद्धव बाजार एवढ्यांची ही समिती होती. जवळपास 5 ते 6 बैठका आमच्या झाल्या आणि यामधून एक चर्चा जी होती की त्याच्यामधून एक ड्राफ्ट जो आहे तो तयार झाला. निवड करत असताना पुरस्कार जो आहे तो कसा द्यायचा, त्या संदर्भात काय निकष असले पाहिजे हे ठरवण्यात आले. हे ठरवत असताना पुरस्कार आपल्याला द्यायचं तर आवेदन जे आहे, अर्ज कुणाकडून मागवायचं नाही, शिफारस कुणाची घ्यायची नाही आणि आपलं जे नेटवर्क आहे किंवा समविचारी जे काही शिक्षक आहेत तर त्यांच्याकडून नावं घेणे आणि निवड समितीसमोर ते मांडणे, त्यांच्या कार्याचा आढावा घेणे, या सगळ्या गोष्टी या निमित्तानं वर्षभर झाल्या. अनेक नावं ही आमच्या समोर आलेली होती. याच्यावरती चर्चा होत असताना अनेक नावांचा विचार जो आहे तो झाला. शेवटी सर्वानुमते वाबळेवाडी या जगप्रसिद्ध शाळेचे मुख्याध्यापक दत्ता वारे या ध्येयवेड्या शिक्षकाची निवड जी आहे ती आमच्या समितीनं केली. वारे गुरुजींना पुरस्कार देत असताना आमच्या निवड समितीचा जो काही निकष होता त्याच्यामध्ये एक अट अशी होती की ज्यांना राष्ट्रपती पुरस्कार आणि राज्य पुरस्कार मिळालेले आहेत त्यांचा विचार शक्यतो करायचा नव्हता. पण अपवाद म्हणून वारे सरांचा या ठिकाणी आम्ही पहिल्याच याच्यामध्ये विचार केला. त्याचं कारण असं आहे की वाबळेवाडीसारख्या एका छोट्याशा गावामध्ये निष्ठेनं काम करणारा हा शिक्षक जिल्हा परिषदेची शाळा आंतरराष्ट्रीय नकाशावरती आपल्या प्रयोगानं आणतो आणि या शिक्षकाला, या अशा प्रयोगशील शिक्षकाला कौतुक सोडा आपण आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलं आहे आणि त्यांचं निलंबन सुद्धा मागच्या काळामध्ये झालेलं होतं. आमच्या महाराष्ट्रासाठी ही एक दुःखद घटना होती. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षकाचं निलंबन होणं, त्यांच्या कार्यावर चिखलफेक होणं ही शिक्षण क्षेत्रातील उपक्रमशील शिक्षकांना नाउमेद करणारी गोष्ट होती. अशा वेळी अशा ध्येयवेळ्या शिक्षकाच्या मागं समाजानं ठामपणे उभं राहिलं पाहिजे. यशवंत प्रतिष्ठानची ही भूमिका होती आणि त्यामुळं सरांची निवड आम्ही या ठिकाणी केलेली आहे. मित्रो, ज्ञानानं कर्माची प्रेरणा मिळते, तसं कर्मामुळं ज्ञान प्राप्त होतं. या दोहोमुळं जीवन सार्थकी होत असतं. जीवन विन्मुक्तीमुळं आणि कर्महीनतेमुळं शिक्षण ही शिक्षा होत असते. दुर्दैवानं आजच्या शिक्षणाची ही कळा आपण अनुभवतो आहोत. शिक्षणाला आनंदमय करण्याचं, आपल्या विद्यार्थ्यांना केवळ ज्ञानभरीत बनवायचं नाही तर ज्ञानाची तृष्णा व ते प्राप्त करून घेण्याची शक्ती त्यांच्यामध्ये निर्माण करण्याचं काम वारे गुरुजींनी केलेलं आहे. 2012 पासून मोडकळीस आलेल्या 2 खोल्या, 32 विद्यार्थी संख्या, आज जवळपास 600 विद्यार्थी आणि 5000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वेटिंग या शाळेमध्ये आहे. हे सगळं कसब जे आहे ते वारे गुरुजींचं.
वारे गुरुजींच्या शाळेतील विद्यार्थी हा आत्मनिर्भर, स्वयंसिद्ध आणि स्वावलंबी पाहायला मिळतो. शाळेच्या अभ्यासाव्यतिरिक्त जवळपास 8 भाषा त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिकवल्या जातात. 6वी पासून स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना होतं. त्यांच्या कलानुसार भविष्यातले संधी, व्यवसाय, कोडिंग डिकोडिंगचे प्रोग्राम शिकवले जातात आणि प्रत्यक्ष विद्यार्थी ते त्यांच्या हाताने करत असतात. या शाळेची काही वैशिष्ट्ये जी आम्हाला जाणवली नीतीमध्ये, त्यामध्ये 0 एनर्जी स्कूल, स्वयं अध्ययनावरती भर, स्वयंशिस्त आणि तंत्रस्नेही असं शिक्षण या शाळेमध्ये दिलं जातं. विनोबा भावे असं म्हणतात की शिक्षक हा ज्ञाननिष्ठ व समाजनिष्ठ असला पाहिजे. वारे सरांच्या व्यक्तिमत्वामध्ये हे दोनही गुण आपल्याला दिसतात. अराजकतेच्या गदारोळामध्ये वारे गुरुजींचं छात्र मान्य असणं आणि समाज मान्य असणं असं हे व्यक्तिमत्व. लाखो शिक्षक, शिक्षण तज्ज्ञ, अधिकारी यांनी वारे गुरुजींच्या शाळेला भेट दिली आणि तेथून ऊर्जा घेऊन हे सगळे लोक काम करतायत. अशा या समाजनिष्ठ शिक्षकाची निवड करताना आम्हाला आनंद होतो. सरांच्या उत्तुंग कार्याला मनस्वी शुभेच्छा. आम्हाला ही संधी यशवंत प्रतिष्ठानाने दिली त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. निवड समितीची जी भूमिका आहे तीच भूमिका इथं बसलेल्या प्रत्येकाची आहे, म्हणून निवड समितीचा आपण जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन करूया. एखादा गुरुजी जर पॉप्युलर व्हायला लागला तर सिस्टम त्याची भुर्जी करायला कशी तयार होते आणि टाकी होऊन त्याला कसं संपवते ते आपण सातत्यानं बघत आलेलो आहे. किंवा सिस्टीमच्या बाहेरही आनंद कुमारांसारखा जर एखादा व्यक्ती खाण्यापिण्याची भ्रांत असलेल्या विद्यार्थ्याला जर IITच्या माध्यमातून इंग्लंडसारख्या ठिकाणी मोठा सायंटिस्ट बनून इथं जर तो मोठा करत असेल तर बाहेरही कशी सिस्टीम गळचेपी करते ते आपण बघितलं. म्हणून हे दोघंही खतरों के खिलाडी इथं बसलेले आहेत. त्यांचं अभिनंदन आहे. जो चल रहा है उसके पैर में देखना जरूर छाला होगा और जो चल रहा है देखना उसी से ही उछाला होगा. त्यामुळे तुमच्यापासून प्रकाश होईल, नव्या नव्या गोष्टी, क्रांतिदायी गोष्टी तुम्ही दिल्या. आपण या ठिकाणी पुरस्कार प्रदान करण्याच्या अगोदर आदरणीय वारे सरांचा, गुरुजी म्हणणं शब्दप्रयोग जास्त चांगला होईल त्यासाठी, वारे गुरुजींच्या संदर्भात त्यांचा परिचय आपण एका डॉक्युमेंटरीमधून, एका व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून इथं करून घेऊया प्लीज.
जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडणं म्हणजे एक जीवनदायीने उद्ध्वस्त होणे. मुलींचं शिक्षण आणि गरीब मुलांचं शिक्षण, त्या शिक्षणाला उद्ध्वस्त करणं आहे. जी शाळा बंद पडत होती ती शाळा भारतातली सगळ्यात हायटेक शाळा होऊन जाते. किती मोठी क्रांती आहे. आणि जर हा व्हिडिओ जर महात्मा गांधींनी बघितला असता तर साबरमतीला असते किंवा कुठेही असते तर ते बाबळेवाडीला आले असते आणि वारे सरांना कडकडून मिठी मारली असते आणि मग तो नोबेलपेक्षा मोठा पुरस्कार त्यांच्यासाठी असता. सर, आदरणीय सरांना जे मानपत्र या ठिकाणी प्रदान केलं जाणार आहे त्या मानपत्राचं लेखन डॉक्टर प्रोफेसर कैलास इंगळे यांनी केलेलं. मी त्यांना विनंती करतो आपण मानपत्राचं वाचन करावं, त्यानंतर या ठिकाणी आपण त्यांचा सत्कार करू. मानपत्र. आदरणीय दत्तात्रय बबनराव वारे गुरुजी, सस्नेह नमस्कार. शिक्षण ही अविरत चालणारी प्रक्रिया असून त्यासाठी सर्जनशील मन, त्याग आणि समर्पण भावनेनं सदैव कृतिशील असतात. मग यातूनच नव्या विवेकी आदर्श विचारांची पायाभरणी होऊन शाश्वत मूल्यांचे पीक तरारून येते. समाजाच्या वैचारिक बांधणीचा पाया यावरच उभा असतो. ही प्रक्रिया एका रात्रीत होत नाही. यामागे आपल्यासारखी ध्येयाने पछाडलेली माणसं असतात. याचा प्रत्यय आपल्या कार्य आणि कर्तृत्वाचा आत्मास घेतल्यानंतर येतो. म्हणून आपल्या शैक्षणिक कार्याची उतराई म्हणून यशवंत प्रतिष्ठान, शेवगाव, तालुका अंबड, जिल्हा जालना यांच्या वतीने प्राध्यापक आनंद कुमार नॅशनल अवॉर्ड फॉर एज्युकेशन 2021 हा पुरस्कार आपणास प्रदान करताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे. समाजातील शिक्षणाचा स्तर तपासता शासन स्तरावरून चालवल्या जाणाऱ्या शाळांविषयी फारसं समाधानकारक बोललं जात नाही. यामागे असंख्य घटना, गोष्टी कारणीभूत असतीलही हे मान्य केले तरी हे सूत्र प्रत्येक ठिकाणी लागू होत नाही. याचे कारण असे, आपल्यासारखा एखादा शिक्षक निराशावादी प्रवाहाचा भाग न बनता मोठ्या धीराने, सचोटीने यावर मात करण्यासाठी खुणगाट बांधून स्वतःपासून कृतीशील लढा सुरू करतो आणि बघता बघता दिवस, महिना, वर्ष या कालगणनेच्या पलीकडे जाऊन नव्या सैद्धांतिक संकल्पनाची निर्मिती करतो. नवनिर्मितीचे हे बीजत्व या प्रसंगी आम्हाला अधिक महत्त्वाचे वाटते, कारण बीजातच महाकाय वृक्षाचे अस्तित्व दडलेले असते. पुढच्या असंख्य पिढ्या या वृक्षाच्या सावलीत विसावतात. या सावलीविषयीची कृतज्ञता म्हणून आम्ही आपली नोंद उजागर करीत आहोत. गुरुजी, थोडं इतिहासात डोकावल्यावर समाजाच्या चिरंतन विकासासाठी ज्या ज्या समाज धुरीणांनी आयुष्यपणाला लावलं त्यांच्या पायाने स्पर्श झालेली माती ही पुनीत झाली. तो काळ आणि सभोवतालचे संदर्भ त्याचे म्हणून इतिहासाच्या पानावर कायम कोरले गेलेले आहेत. आपला प्रवासही आम्हाला याच मार्गावरचा वाटतो. शिक्षक, मुख्याध्यापक म्हणून वाबळेवाडी, खेड, जिल्हा पुणे येथील शिक्षणासह इतर विविध प्रयोग त्याचे साक्षीदार आहेत. त्यातील वेगळेपण अधोरेखित करण्यासाठी कुठल्याही ठोस पुराव्याची आम्हाला गरज वाटत नाही. तुमच्या नावातच या कार्याचे व्यापकत्व सामावलेले आहे. म्हणून ही शाळा आज शिक्षणाचे कृतिशील केंद्र बनलेली आहे. गुरुजी, शिक्षकाला समाजाचा अभियंता म्हणतात, कारण कोवळ्या निरागस मनामनात विचारांचे स्फुल्लिंग तेजांकित करण्याचे काम हा समाज बांधणी करणारा शिक्षक नावाचा कारागीर करीत असतो. त्यावर शाश्वत व चिरंतन विचारांची टिकाऊ इमारत भक्कमपणे उभी असते. अर्थात या पायाभरणीत तुमच्या हाताचे श्रमही या प्रसंगी आम्हाला अधिक महत्त्वपूर्ण वाटतात. गुरुजी, गेल्या एक तपापासून ध्येयाला गरुडाचे पंख घेऊन व पायांना गतीची चाक लावून आपण ध्येयासक्त होऊन आजही अविरत अखंड कृतिशीलपणे कार्यरत आहात. पद, प्रतिष्ठा, पुरस्कार, खोटी स्तुती अशा वेगळी वलयात न अडकता आपण सदैव नव्या आव्हानांशी जोडून त्याच्या पर्यायाचा शोध घेता हे कुणीही नाकारू शकत नाही. या शोधाला बळ मिळावे म्हणून जाहीरपणे तुमच्या या कार्याला आम्ही सलाम करीत आहोत. शेवटी दत्तात्रय वारे गुरुजी,
तुमचे कर्तृत्व आणि व्यक्तिमत्व या मानपत्रात मावणारे नाही याची आम्हाला जाणीव आहेच. उलट तुम्हाला सन्मानित करताना आम्ही प्रेरित आणि कार्यप्रवण झालो असं आम्ही मानतो. या निमित्ताने तुमच्याशी जोडलो गेलो हा कृतज्ञतेचा भाव मनात ठेवून आपणास पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा. धन्यवाद. क्या बात है, फार सुंदर दिले मानपत्र. तो मैं आप सभी की ओर से अनुरोध करता हूं आदरणीय प्रोफेसर आनंद कुमार जी से कि आपके नाम से और आपके काम से दिया जाने वाले नेशनल अवार्ड आप खुद वाले सर जी से प्रदान करें. या मराठवाड्याच्या भूमीला पहिल्यांदाच निमंत्रित केलं यशवंत प्रतिष्ठाननं आनंद कुमारजींना, आणि मराठवाड्याच्या राजधानीत म्हणजे औरंगाबादमध्येही पहिल्यांदाच आनंद कुमारजी आले. तेही एमजीएम विद्यापीठात हा पहिला कार्यक्रम झाला आणि आजचा हा पहिला आनंद कुमार पुरस्कार या ठिकाणी प्रदान केला जात आहे. प्रोफेसर आनंद कुमार नॅशनल अवॉर्ड फॉर एज्युकेशन 2021. आदरणीय दत्ता वारेजी, जिल्हा परिषद शाळा बाबळेवाडी. इथं बसलेले आपण सर्वजण शिक्षणप्रेमी आहात, आपल्या सर्वांना माहीत आहे. गुगलवर जर आपण वारे सरांचं नाव लिहिलं तर त्यांच्या कार्याविषयी आणि शाळेला कुठल्या स्थितीपासून कुठल्या स्थितीपर्यंत त्याने घेऊन पोहोचवलं आपण त्याविषयी सर्वजण जाणून आहात. ती माहिती परत इथं मी देणार नाही, परंतु एका महत्त्वाच्या कामासाठी आणि शिक्षण क्षेत्रात खऱ्या अर्थानं या रिस्क घेणाऱ्या लोकांची आवश्यकता आहे. अशा पद्धतीनं प्रयोग करून विद्यार्थ्यांच्या प्रती, शिक्षणाच्या प्रती, देशाच्या प्रती, समाजाच्या प्रती आपलं उत्तरदायित्व देण्याची ही भावना त्यांनी ठेवावी. मनापासून धन्यवाद. हा सर्जनाचा सन्मान आहे, गौरव आहे, हा सज्जनांचा सोहळा आहे. मनपूर्वक अभिनंदन, मनपूर्वक सदिच्छा. आपलं कार्य उत्तरोत्तर असंच वृद्धिंगत हो आदरणीय वारे सर. मनापासून अभिनंदन. आणि आजचे गौरवमूर्ती आदरणीय दत्ता वारे सरांना विनंती करतो की आपण या प्रसंगी मनोगत व्यक्त करावं. आदरणीय दत्ता वारेजी. सर्वांना नमस्कार. आदरणीय व्यासपीठ और व्यासपीठ पे विराजमान एजुकेशन सेक्टर में काम करने वाले हम टीचर्स और सारे लोगों के लिए जो आइकॉन हम जिनको समझते हैं, आदरणीय आनंद कुमार सर, आदरणीय संतपाल सर जो यहाँ के वाइस चांसलर एमजीएम यूनिवर्सिटी के, आदरणीय खोरे सर, आदरणीय मन सिंह जी पवार सर, आदरणीय आशीष जी गाड़ेकर सर, आप सभी बाबलेवाड़ी से आए हुए माए बाप, मराठवाड़ा के सारे शिक्षण पे और एजुकेशन सेक्टर में प्यार करने वाले सारे लोग, एमजीएम कैंपस के सारे सदस्य, स्टूडेंट्स, टीचर्स, औरंगाबाद के जो बाबलेवाड़ी पैटर्न पे काम करने वाले सारे आदरणीय ठाकुर सर और उनके लीडरशिप में काम करने वाले सारे टीचर्स, आप सभी को मेरा नमस्कार. एका ह्या प्रसंगाचं वर्णन कसं करावं हेच एका पद्धतीने समजत नाही. शासकीय भाषेत एका निलंबित शिक्षकाचा एवढा मोठा गौरव करणं खोरे सरांचं आणि आमचं बोलणं झालं त्यावेळेस एक गोष्ट ठरली होती की काही गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तरच ते त्या गोष्टींसाठी आपली सगळ्यात योग्य प्रतिक्रिया असते. आणि त्याच पद्धतीने आपण या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून
पुढच्या कार्याकडं आपल्याला कसं पाहता येईल, आपल्याला भविष्यात कसं काम करता येईल, ह्या पद्धतीने आपण नियोजन किंवा त्याचा एक आराखडा मांडण्यासाठी या ठिकाणी विचार करूया. खरं तर ज्यावेळेस निलंबनाची प्रक्रिया झाली होती त्यावेळेस त्या प्रक्रियेला उत्तर आदरणीय खोरे सर आणि त्यांच्या नेतृत्वाखाली यशवंत प्रतिष्ठान अंबडला मी काही वर्षांपूर्वी व्याख्यानमालेमध्ये एक दिवस व्याख्यान देण्यासाठी तिथं आलो होतो. या प्रक्रियेला उत्तर यशवंत प्रतिष्ठानने पुरस्कार देऊन उत्तर दिलं. तो सगळा माहोल असा होता आणि त्याच्यामध्ये अनंतकुमार सर यांच्या नावाने तो पुरस्कार दिला जाणं हीच एक फार मोठी त्या व्यवस्थेमधल्या गैरव्यवस्थेला चपराक होती. आणि व्यवस्थेमध्ये मी थोडासा इतक्या वाईट पद्धतीने हा खेळ खेळला गेला त्याला एक स्वाभाविक प्रतिक्रिया व्यक्ती म्हणून, एक माणूस म्हणून केलेल्या कामाचं इथं वाबळेवाडीच्या आमच्या सर्व पालक, महिला भगिनी, ग्रामस्थ उपस्थित आहेत. केलेल्या कामाच्या पार्श्वभूमीवर ज्यावेळेस अशी वागणूक प्रशासनाकडून किंवा व्यवस्थेकडून मिळते त्यावेळेस थोडंसं नकारात्मकता विचारात येणं साहजिक असतं. आणि त्या विचारातून सर मी एक ठरवलं होतं त्यावेळेस की ह्या व्यासपीठावर ह्या दिवशी माझ्या म्हणजे फार मोठा निर्णय होता आणि मी कुणालाही बोललेलो नव्हतो. अनंत कुमार सर जिन्होंने बहुत बड़ा स्ट्रगल किया है इस सिस्टम के साथ, उनके उपस्थिति में मैंने ये तय किया था कि इसी दिन 20 फरवरी को मैं सिस्टम को छोड़ दूंगा. ये मैंने तय किया था. मगर पॉलिटिक्स में भी बहुत कुछ अच्छे लोग हैं, कुछ लोग अच्छे हैं जिन्होंने विशेष कार्य अधिकारी बना के एक स्कूल में काम करने के अलावा आप पूरे स्टेट में काम कर सकते हैं ये अपॉर्चुनिटी दी. और मुझे भी ऐसा लगा कि ये काम हमें करना चाहिए. बहुत सारे बच्चे ऐसे, बहुत सारे लोग ऐसे कि जिनके पास अच्छी तरह का एजुकेशन नहीं पहुंच रहा है और वो पहुंचाने के लिए जो काम हम वाबलेवाडी में कर रहे थे असंच काम गावागावात झालं पाहिजे, असंच काम गोरगरिबांच्या मुलांपर्यंत गेलं पाहिजे. आणि त्या उद्देशाने जर ही संधी आपल्यापुढे येते तर बाहेर पडण्याचा निर्णय त्या ठिकाणी थांबवला. आणि आजच्या या व्यासपीठावरूनच मी अतिशय जबाबदारीने सांगतो की शासकीय शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अखेरचा, शेवटचा, ज्याला अभिनय तो कभी नाही असं म्हणतात, अखेरचा आणि शेवटचा एक प्रयत्न प्रामाणिकपणाने करणार. आणि जिल्हा परिषदेच्या शासनाच्या ज्या शाळा आहेत या शाळांमध्ये आणि या शाळांमध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहेत यांच्यापर्यंत आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपल्या सर्वांच्या साथीने आपण करायचा. आणि मग त्यामध्ये जसं यशवंत प्रतिष्ठानच्या कामाचा सरांनी लेखाजोखा मगाशी इथं मांडला. आपण त्या यादीमध्ये जरी व्याख्यान दिलेल्या लोकांच्या यादीवर लक्ष दिलं तर आपल्या लक्षात येतं की मग सुनंदाताई पवार असतील किंवा निलेश निमकर असतील, त्यानंतर आदरणीय अनंतकुमार सर असतील, त्यानंतर ग्राममंगलचे रमेश पानसे सर असतील, यांची नावं तुम्हाला तिथं दिसतील. म्हणजे शिक्षण क्षेत्राला यशवंत प्रतिष्ठानने सुद्धा प्राथमिकता दिलेली आहे हे आपल्याला लक्षात येतं. आणि त्याच पद्धतीने यशवंत प्रतिष्ठानने या वाईट काळामध्ये जो एक विश्वास आमच्यावर दाखवला, माझ्यावर दाखवला, वाबळेवाडीवर दाखवला, वाबळेवाडीच्या आमच्या ग्रामस्थांच्यावर दाखवला, या विश्वासाला उतराई होण्याच्या दृष्टीने जे काही प्रयोग, ज्या काही शक्यता मराठवाड्यामध्ये प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत आपल्याला यशवंत प्रतिष्ठानच्या
नेतृत्वाखाली किंवा त्यांच्या बरोबरीने आपल्याला करता येतील, आम्ही नक्कीच त्या सर्व प्रयत्नांमध्ये प्रामाणिकपणे सहभागी होऊ. आणि अशा योगायोगाने जी संधी चालून आलेली, जे काम वाबळेवाडीमध्ये केलं, त्या वाबळेवाडीच्या कामाला आता राज्यभर नेण्याची संधी या निमित्ताने, या संधीच्या निमित्ताने आपल्याजवळ आलेली आहे. त्या संधीचं सोनं, म्हणजे संधीचं सोनं करणं आपण ज्याला म्हणतो, त्या पद्धतीनं मगाशी मी जो उल्लेख केला, एक अखेरची संधी म्हणून, त्या अखेरचं काम म्हणून त्या संधीचं सोनं आम्ही नक्कीच करूयात, असं मी आमच्या वाबळेवाडीच्या आणि आमच्या पुणे जिल्ह्यातील जे काही सपोर्टर्स आहेत सगळे, त्यांच्या वतीनं मी या ठिकाणी जाहीर करतोय. आणि वाबळेवाडीमध्ये जे काम उभं राहिलं, या कामाच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर मी पुन्हा एकदा आमच्या सगळ्या वाबळेवाडीच्या ग्रामस्थांच्या, महिलांच्या आणि सर्वांच्या समोर मी या ठिकाणी सांगू इच्छितो की हे जे काम उभं राहिले पूर्णपणे लोकसहभाग या एका सूत्राला धरून उभं राहिले. जरी तो लोकसहभाग हे सूत्र आमची बदनामी करण्यासाठी, आम्हाला त्रास देण्यासाठी वापरलं गेलं, तरी जाहीरपणे पुन्हा याच व्यासपीठावर सांगतो की लोकसहभाग हे सूत्र होतं. आमच्या अंगणवाडीत आलेल्या 3 वर्षाच्या मुलापासून आमच्या समोर बसलेले केशवांना, ज्यांचं वय 85 आहे, तिथपर्यंत सगळी मुलं, या सगळी माणसं, सगळ्या वयोगटातली माणसं आमच्या या वाबळेवाडीच्या शाळेच्या उभारणीसाठी सहभागी होती. एक लोक चळवळ म्हणून शाळा उभी राहिली. मैं आपको बताना चाहूँगा सर, ये जो आपने फिल्म देखी, ये स्कूल, वहाँ की जो बस्ती हमारी केवल 60 घरों की बस्ती है और 300 लोग वहाँ का पॉपुलेशन है और 34 स्टूडेंट्स थे कुछ साल पहले. अभी 721 स्टूडेंट्स वहाँ पढ़ाई ले रहे हैं. और जैसे बताया गया, एक मात्र गवर्नमेंट का स्कूल होगा जहाँ 4000-5000 बच्चों की वेटिंग लिस्ट आती है. तो इस तरह का स्कूल डेवलप किया लोगों की मदद से, कम्युनिटी पार्टिसिपेशन से. मैं यहाँ से बताना चाहूँगा कि 1 रुपया, ओनली सिंगल रुपीज़ भी गवर्नमेंट की तरफ से वहाँ नहीं है. पूरा जो भी किया है वो लोगों ने किया है. और उनकी तरफ स्कूल डेवलपमेंट का जो काम हो रहा था, ड्राइविंग सीट पे सारे हमारे गांव के लोग थे. तो इस तरह से स्कूल का डेवलपमेंट हुआ है. इस तरह से जो हमने वहाँ केवल फिजिकल डेवलपमेंट नहीं, जो हमने जो काम किया है अंदर टीचिंग एंड लर्निंग प्रोसेस में, वही बहुत अच्छे कुछ मॉडल्स है, कुछ टेक्निक्स है. वो सारी टेक्निक्स हम सारे अभी स्टेट के लिए, सारे इनोवेशंस सारे स्टेट के बच्चों के लिए, गवर्नमेंट स्कूल के लिए हम उसका यूज़ करना चाहते हैं. आगे जाके हम सब लोग साथ मिलके, आपका भी सुपर 30 और पर्सनली आपसे भी हम उम्मीद रखते हैं सर, आपका भी हमें मार्गदर्शन मिलेगा. और यही कामना करते हुए मैं यहाँ मेरे 2 शब्द रखता हुआ थैंक यू, धन्यवाद. हे किती मोठं क्रांतिकारी कार्य आहे की 300 लोकांची वस्ती आणि तिथं 800 विद्यार्थी शिकतायत आणि हजारो विद्यार्थ्यांची वेटिंग लिस्ट असते. अशा स्वरूपानं समाजाला सोबत घेऊन जर काम केलं तर समाज एखादं काम किती मोठं करतो त्याचं उदाहरण आहे. वाबळेवाडीच्या नागरिकांसाठी जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. आणि आमच्याकडे तर शिक्षक लोक असे आहेत की जे सामान्य माणसासोबत त्याच्या घरी बसून चहा सुद्धा पित नाही. म्हणजे आजकाल सर लोक चहाच पित नाही, काय पितात ते मला माहित नाही, पण अशी परिस्थिती आहे. तेव्हा हे जे कनेक्टिव्हिटी आहे सोसायटीशी, ही तुमची अचिव्हमेंट आहे. या मंचावरती एक अतिशय संवेदनशील व्यक्तिमत्व आहे, प्रयोगशीलही आहे. उद्योगाच्या निमित्तानं मराठवाड्याच्या उद्योग क्षेत्राला एक मोठी प्रतिष्ठा आणि एक गरिमा ज्यांच्यामुळे प्राप्त झाली. शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातही ज्यांचं फार मोठं कार्य आहे असे आदरणीय मानसिंग बाबू पवार साहेब, आपणास विनंती की आपण या प्रसंगी मनोगत व्यक्त करावं, मार्गदर्शन करावं. आदरणीय मानसिंग पवार साहेब. आदरणीय व्यासपीठ, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आपण सहसा कुठलं एखादं कार्य हातात घेतलं
की आपली एक सवय झालेली आहे की आपण कुठल्या तरी अधिकाऱ्याकडे अर्ज विनंत्या करतो, आमदार, खासदार किंवा मंत्री यांच्या पाठीमागे लागतो, पाठपुरावा करतो आणि शासन दरबारी आपल्याला काही मिळू शकेल का याच्यासाठी आपण सातत्यानं प्रयत्न करतो. परंतु हे सर्व करत असताना आपण आपल्या स्वतःमधील क्षमता आपण विसरतो आणि हीच क्षमता वारे गुरुजींनी दाखवून दिली की कम्युनिटी पार्टिसिपेशन मधून, समाजाच्या सहभागातून काय होऊ शकतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वाघेवाडी. सर, आपलं खूप खूप अभिनंदन. खरं म्हणजे ह्या सगळ्या क्राऊडमध्ये मी एक मिसफिट आहे. रथी महारथी ह्या ठिकाणी स्टेजवर शिक्षण क्षेत्रातील बसलेले असताना मी प्रश्न विचारला संजयला की मला का बोलवलं. त्याची माझी ओळख नाही. मी त्याला ह्या ठिकाणी कार्यक्रमात आल्यावर पहिल्यांदा त्याला बघितलं आणि मी त्याची ओळख करून घेतली. मला का बोलवलं ते तो म्हणे मला कार्यक्रम झाल्यावर उत्तर देतो, कार्यक्रम झाल्यावर भेटू त्याला. परंतु माझी विनंती राहील म्हणजे ह्या अनुभव, तो इस अनुभव से सर अपने को कुछ सीख मिलती है और वो अनुभव ऐसा है कि किसी मंत्री के पास जाने की जरूरत नहीं है, किसी नेता के पास जाने की जरूरत नहीं है, किसी अधिकारी के पास जाने की जरूरत नहीं. अपने अंदर की जो क्षमता है वो क्षमता को हम अगर सही तरीके से, सही मानों में हम उसका इस्तेमाल करते हैं तो जो वाबड़ेवाड़ी का जो एग्जाम्पल हमारे सामने आया है, इससे अच्छा एग्जाम्पल अपने देश में और कुछ नहीं हो सकता. और एक चीज मैं आपको बताना चाहूंगा सर, आप बिहार से हैं और आप इस वक्त महाराष्ट्र के जिस भाग में है, मराठवाड़ा है, वो बिहार के साथ साथ में ही चल रहा है. बिहार में और मराठवाड़ा में कोई फर्क नहीं है. लेकिन जैसे आपने बिहार में कुछ उम्मीद जगाई है सुपर 30 के माध्यम से, उसी तरीके से हमारे जो यशवंत प्रतिष्ठान जो है अंबड़ के, मराठवाड़े में का भी एक छोटा सा हिस्सा है जालना जिले का अंबड़. और इस अंबड़ की खासियत यह है कि पूरे महाराष्ट्र में का ह्यूमन डेवलपमेंट इंडेक्स सबसे लोअर कहाँ पर है तो वो जालना में है. मतलब अभी मैं आपको समझ में आया होगा कि मैं बिहार के साथ क्यों तुलना कर रहा हूँ. उस अंबड़ के यशवंत प्रतिष्ठान के माध्यम से इस तरीके से कुछ अच्छा काम हो रहा है और उस छोटे से गांव के लिए आप 1000 किलोमीटर का ट्रैवल करके यहाँ तक आए. आपको बहुत बहुत नमस्कार, बहुत बहुत धन्यवाद, बहुत बहुत आनंद. काही साधारण गोष्ट नाही आहे. सामान्यातल्या सामान्य माणसाला त्याचा स्तर वाढवण्यासाठी काम करणारे प्राध्यापक आनंद कुमार अशाच एका सामान्यातल्या सामान्य माणसाचं कौतुक करण्यासाठी 1000 किलोमीटरचा प्रवास करून इथपर्यंत आले. आणि ते सुद्धा ज्या महाराष्ट्रामधलं सगळ्यात कमी ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स असलेल्या जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यामध्ये एक छोट्याशा गावामध्ये असलेलं यशवंत प्रतिष्ठान. खरं म्हणजे काही ओळखच नाहीये, काही चेहराच नाहीये यांना. मला माहित नाही हे लोक खर्च कसा निभावतायत. मी विचारायचं विसरलो त्याला की मग तुम्ही एवढं सगळं करतायत, पैसे कुठून आणतायत. आणि जो सम्मान पत्र इन्होंने जो दिया अभी कार्य सर को, वो इतने अच्छे ऊंचे मराठी में लिखा है. मतलब इसकी बरोबरी, मतलब अगर कोई महाराष्ट्र शासन कोई पुरस्कार देता है तो उसके बरोबरी का लिखाण उसके अंदर किया है. त्याबद्दल संजय तुमच्या सर्व यशवंत प्रतिष्ठानच्या सर्व ईमेल तुमचं खूप खूप अभिनंदन. खूप छान तुम्ही लिहिलं. कुठून शिकले, काय शिकले मला माहित नाही, परंतु तुम्ही जे काही शिकले, तुमचे शिक्षक जे कोणी होते त्यांचं खरोखर अभिनंदन करा असं. आणि या सगळ्या गोष्टींपासून आपण धडा घेतला पाहिजे. साधी गोष्ट, कुठलीही संस्था असेल, ती MGM असेल किंवा कुठली शिक्षण संस्था असेल, कुठलं एखादं पद असेल, एखाद्या अधिकारी पद असेल, 2-3 गोष्टींचीच रिक्वायरमेंट असते तुम्हाला यशस्वी होण्यासाठी.
सगळ्यात महत्वाची गोष्ट आपकी नियत साफ होनी चाहिए. अगर आपकी नियत साफ है तो आपका डायरेक्शन बिल्कुल आप सही डायरेक्शन पे जाते हैं. अगर आपकी नियत साफ है तो लोग भी आपके ऊपर भरोसा करते हैं. और जैसा इन लोग वारे गुरुजी को उन्होंने एक स्कूल बनाने के लिए जो आर्थिक मदत की, उसी तरीके से लोग आपके ऊपर भरोसा करके, मी पण एक छोटासा प्रयोग केला असाच एखादा, आणि त्या प्रयोगामध्ये विश्वासाच्या बळावर मी सक्सेस झालो. ती गोष्ट इथं सांगायचं हे कारण नाही आहे, परंतु जर विश्वास संपादन तुम्हाला करता आला, लोकांचा जर विश्वास तुम्हाला जर संपादन करता आला, तर त्याच्यातून काय होऊ शकतं हे वारे गुरुजींच्या उदाहरणातून आपल्याला या ठिकाणी समजून घेणं आवश्यक आहे. मी अनेक नथी महारथींना तुम्हाला ऐकायचं असल्यामुळे जास्त बोलणार नाही, परंतु सर आपका बहुत बहुत मैं आभारी हूँ, धन्यवाद हूँ. आज मेरा कद थोड़ा सा ऊंचा हो गया क्योंकि आपके साथ मुझे स्टेज शेयर करने को मिला. आप जब आए थे तो मैं ऋतिक रोशन को ढूंढ रहा था, पर ये ऋतिक रोशन तो है नहीं, असली ऋतिक रोशन तो हमारे सामने बैठे थे. आज तुम्ही सर्वजण खरं म्हणजे आज तुम्ही सगळेजण खूप पुण्यवान आहात की तुम्हाला या ठिकाणी आज अनंत कुमार सरांचे 2 शब्द आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळणार आहे. त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये मी जास्त वेळ घेणार नाही. मला तू कार्यक्रम झाल्यावर सांग मला का बोलवलं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनपूर्वक धन्यवाद सर. आपल्या नावामध्ये मान आहे. नक्कीच हा सन्मान आपल्या उपस्थितीमुळं अधिक उंचावलेला आणि या स्टेजची उंचीही आपल्या उपस्थितीमुळं जास्त वाढलेली आहे. मनापासून धन्यवाद. आदरणीय बापूंनी सांगितलेलं आहे की आपण गरज पडली तेव्हा आमदार खासदार मंत्र्यांकडे जातो आणि ही सगळी मंडळी गरज पडेल तेव्हा जनतेकडे जातात. तर आपण डायरेक्ट त्यांना बायपास करून जनतेकडे का जात नाही, कारण जनतेकडे गेल्यानंतर इथं वारे सर आणि अनंत कुमारजी सारखी मंडळी तयार होतात. मखदूम मोहिद्दीन लिखते हैं कि हयात लेके चलो, कायनात लेके चलो, चलो तो सारे जमाने को साथ लेके चलो, जमाने को साथ लेके चलने के बाद जो होता है वो हम देख रहे हैं. अनंत कुमारजी यांच्या मार्गदर्शनाच्या पूर्वी या ठिकाणी यशवंत प्रतिष्ठानच्या वतीनं विठ्ठल रुक्मिणी म्हणजे आमचा पिढ्यानपिढ्यांचा अनंत कुमार या मातीतला विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती भेट देऊन त्यांचे या ठिकाणी गौरव करतायत डॉक्टर मुरलीधर जाधव सर. या डॉक्टर मुरलीधर जाधव यशवंत प्रतिष्ठानचे या समितीमध्ये काम करणारी मंडळी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती भेट देऊन या मातीच्या रंगाचं हे दैवत युगी 28 विटेवर उभा वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा, या दिव्य शोभेची ही भेट या ठिकाणी अनंत कुमार यांना प्रदान केल्या जात आहे. आदरणीय अनंत कुमारजी यांच्या स्पीचचे अनेक व्हिडिओ, सिनेमाच नाही तर त्यांचे स्वतःचे अनेक व्हिडिओ यूट्यूबवर तुम्हाला बघायला मिळतात. तेव्हा बिहारमध्ये एका गावात एक अनंत कुमार आहे, लेकिन उम्मीद तो ये रहेगी कि सफर की हद है वहां तक कि कुछ निशान रहे, चले चलो कि जहां तक ये आसमान रहे, जब तक है चांद सूरज ये मेरा वतन रहे, लेकिन शर्त है कि हर एक शहर गांव में अनंत कुमार जैसा एक इंसान रहे. त्यांना ऐकताना आपणही त्यांच्यातलं एक होण्याची ईर्ष्या मनात बाळगून त्यांना ऐकूया. आपल्या सगळ्यांच्या अगदी हात उंचावून टाळ्या देऊन आपण त्यांना एक कडक सलामी देऊ. औरंगाबादकरांच्या वतीने सन्मान करून आहे सर अनंत कुमार प्लीज. इस मंच पर उपस्थित महात्मा गांधी मिशन के माननीय आदरणीय वाइस चांसलर महोदय, अभी सब लोगों में उम्मीद जगाने के लिए कुछ अच्छे शब्द बोलने वाले पवार साहब, हमारे रजिस्ट्रार साहब और कोरे साहब और पुरस्कार पाकर मुझे गौरवान्वित करने का मौका देने वाले दत्ता साहब,
के साथ साथ मराठावाड़ा के उत्साही नागरिकगण, सबको मेरा प्रणाम और दिल से धन्यवाद कि आप लोगों ने मुझे यहाँ बुलाया। दोस्तों, आज से 2-3 साल पहले की एक बात है। मैं गुवाहाटी गया हुआ था और एक बहुत नामी गिरामी वहाँ पर लॉयर थे, वकील थे, उनके साथ चाय पी रहा था। उन्होंने बताया कि बिहार तो बड़ा खतरनाक जगह है, वहाँ जाने का मतलब लूटपाट हो जाना, कुछ भी दुर्घटना घट जाना। जानते हैं आनंद जी, हमारी पत्नी जब पढ़ती थी तो उसका सेंटर किसी परीक्षा का, किसी एग्जाम का बिहार में पड़ा, पटना में पड़ा, तो हम लोगों ने उनको नहीं भेजा कि पता नहीं क्या दुर्घटना घट जाए। तो इस तरह से बिहार की जो छवि है उसको महज कुछ लोगों ने कुछ दुर्घटनाएं करके, बहुत छोटी सी संख्या में लोग ऐसे हैं, उसकी छवि को धूमिल करते हैं। उसके उल्टा मराठियों के प्रति भी उनके मन में क्या रहता है भाव कि भाई वहाँ तो यदा कदा बॉम्बे में और भी कई जगहों पर ऐसी घटनाएं घटती है कि जो बिहारी बेचारे मजदूरी करते हैं, सड़क के किनारे फुटपाथ पर दुकान में कुछ बेचते हैं, ऑटो ड्राइवर हैं, उनको मराठा वाले लोग बहुत मार मारते हैं। तो बिहार में भी लोगों के मन में ऐसी स्थिति है, ऐसी मानसिकता है कुछ लोगों के गलतियां के चलते कि उनको लगता है, डर लगता है, जो गरीब तबका है, कम पढ़ा लिखा तबका है, वो कोई रोजगार करने के लिए या कोई रोजी के तलाश में जब आता है महानगर मुंबई में तो थोड़ा सा डरा हुआ रहता है। लेकिन उसको इस बात की जानकारी नहीं है कि कितना बड़ा हृदय मराठियों का है, ये इस बात की जानकारी नहीं है। और इसका एक सबसे बड़ा एग्जाम्पल, सबसे बड़ा उदाहरण आज तमाम आप लोगों ने दिया कि मुझे इस कार्यक्रम में बुलाकर किसी को सम्मान देने के लिए कहकर मुझे सम्मानित किया, एक बिहारी को गौरवान्वित किया और ये सिद्ध किया कि मराठावाड़ा के लोगों का दिल बहुत बड़ा है। तो दोस्तों, जब आपका दिन खराब हो, जब आप मुसीबत में हो, जब सबसे कठिन दौर जीवन का चल रहा हो, उस वक्त अगर कोई आपका साथ देता है तब सच्चे साथी की पहचान होती है। आपने फिल्म में देखी कई हमले मुझ पर हुए, फिल्म में तो एक हमला दिखाया गया, कई हमले हुए माफियाओं के, कुछ पॉलिटिशियन उसमें मिले हुए थे, कुछ कोचिंग संचालक थे, कुछ जाति पाति के नाम पर डिवाइड करने वाले लोग थे। तो ऐसे लोग हर जगह रहते हैं, तो ऐसे लोग लगे रहते हैं। फिल्म में आपने देखी, लेकिन फिल्म रिलीज होने के पहले मुझ पर इतना हमला करने का प्रयास किया गया, हमला हुआ भी, डिफेम करने का प्रयास किया गया। वहाँ गुवाहाटी में हाई कोर्ट में मुकदमा, पटना हाई कोर्ट में मुकदमा, और वो मुकदमा इसलिए नहीं किया जाता था कि मुझे कोई सजा मिले या ना मिले, पेपर में आए, अखबारों में खबर छपे, मीडिया में आए और अनंत कुमार बदनाम। और ऐसे ऐसे लोगों से मुकदमा करवाया जाता था जिनसे मेरा कोई दूर दूर तक जिंदगी में लेना ही देना नहीं रहा। उस दौर में बहुत परेशान करने का लोगों ने प्रयास किया, बहुत परेशान, रात रात भर दोस्त हम लोग सोते नहीं थे, हमारी वाइफ, हम, मेरा भाई जमीन पर बैठ के रात गुजारते थे, उतना तीव्र टेंशन लोग दे रहे थे। फिर भी इतनी लोगों में उम्मीद थी हमारे प्रति, मैंने इतना विश्वास जगा दिया था लोगों में कि मैं बदनाम नहीं हो रहा था, फिल्म नहीं रुक रही थी। उसी बीच सोचा उन लोगों ने कि इसके भाई को, जो इसका रीढ़ है, मेन करता धरता है, इसको मार दो, क्योंकि आनंद कुमार को सुरक्षा है उसके साथ, कमांडो उसके साथ चलते हैं। हमले होने के बाद लोगों ने दिया, माननीय नीतीश कुमार जी ने, मुख्यमंत्री बिहार सरकार ने दिया सुरक्षा। लेकिन
इसके भाई के पास अभी सुरक्षा नहीं, वो अपना बाइक से मोटरसाइकिल से जा रहा था और हाईवा ट्रक से उसको कुचलने का प्रयास किया गया। जैसे ही हाईवा ट्रक उस पर चढ़ाया गया वो दूर फेंका गया, उसके पैर में बहुत चोटें आई और उसका पैर 3 टुकड़े में दाहिना पैर टूट गया। वो करा रहा था, हाईवा दोबारा उस पर चढ़ाने का प्रयास किया कि पब्लिक वहां पर जुट जाती है और वो लोग भाग जाते हैं। मेरा भाई उस घायल स्थिति में ही मोबाइल निकालता है, एक डॉक्टर को फोन करता है, लोग उसको उठा के वहां ले जाते हैं और इलाज चलता है। ये खबर सुनिएगा ध्यान से इसको, कि ये खबर जैसे ही हमने फेसबुक में डाली, कुछ अखबारों में आई, तो एक अंबड में बैठा हुआ टीम जिसको संजय कोरे जी नेतृत्व कर रहे थे, उन्होंने सोचा नहीं कि मैं फ्लाइट से जाऊंगा पटना देखने या ट्रेन से जाऊंगा, अपनी 4 पहिया गाड़ी बेलेरो खोल दी इन लोगों ने और उस समय तक ये लगातार लगभग चलाते रहे जब तक कि हमारे पास पटना नहीं पहुंच गए। बताइए, इससे बड़ा इस देश में कोई उदाहरण हो सकता है बढ़िया बोली का? और ऐसे में कोई लोग कहता है कि भाई बिहारियों पर खराब नजरिया रखते हैं मराठी, तो कितनी गलत बात है। तो ये संजय कोरे साहब आए, 5-6 लोग थे उस बेलेरो में, आके मेरे पास रोने लगे कि भाई मैं क्या करूं आनंद भाई, आप बोलिए मैं क्या आपके लिए करूं। हॉस्पिटल गए, तुरंत हम लोग गए इनके साथ हॉस्पिटल गए। हॉस्पिटल में मेरा भाई था, सुपर 30 के बच्चे उसकी सेवा में लगे हुए थे और ये जा नहीं रहे थे। एक दिन रहा इन्होंने, पूरे दिन कि नहीं मैं, जब मेरा भाई सब सही हो गया तब फिर वापस आए। तो ये एक घटना हम इसलिए बता रहे हैं, आज हम कोई तैयारी करके नहीं आए कि भाई फलना चीज बोलना है, ये बातें बोली, जो मन में आ रहा है बोलते चले जा रहे हैं, जो भाव निकल रहा है आपसे बातचीत करने के मुद्रा में बोलते जा रहे हैं, तो वही बता रहे हैं कि वो आए। उसके बाद अब दूसरा सीन देखिए, आदमी दुख में साथ देता है। अच्छे इंसान की पहचान दुख में होती है, लेकिन और भी अच्छे इंसान की पहचान सुख में होती है। आपके मोहल्ले में, आपके गांव में कोई साधारण आदमी है, अचानक एक ऑडी गाड़ी खरीद लेता है, थोड़ा अच्छा मकान बना लेता है, मैं दावा करता हूं कि वो अपने आप में खुश होगा देखकर अपनी गाड़ी को, अपने मकान को, अपने वेशभूषा को, लेकिन सब मोहल्ले वाले उससे जलने लगते हैं और सोचते हैं कि ये तो कोई अच्छा नहीं लग रहा है, ठीक है, और वो खुश है पूरा। लोग उसको दुश्मन के तौर पर देखने लगते हैं, क्योंकि ये ह्यूमन नेचर है कि जब तक आप बेचारा हैं, जब तक आप मजबूर हैं, आप लाचार हैं, तब तक लोग आपका साथ देंगे। लेकिन नहीं, जब मेरे अच्छे दिन आए, फिल्म पूरा सुपर हिट होने लगी, तब हमारे संजय कोरे साहब पूरे अंबड के क्षेत्रों के बच्चों को लेके कई 100 बच्चों को अपने जेब से पैसा लगा के फिल्म को बार बार दिखाते थे और वहां से वीडियो और फोटो हमारी खुशी में शरीक होते थे। तो ये जो मराठावाड़ा के लोग हैं, दुख और सुख दोनों में साथ देने वाले हैं। और हमारे लिए तो बड़ी अजीब बात थी जब यशवंत प्रतिष्ठान के लोगों ने कहा कि आनंद कुमार जी आप आइए, आपके नाम से अवार्ड दे रहे हैं। हमारी पत्नी बोली कि भाई ये तो आपके लिए बहुत सोचने वाली बात है। हम सोच भी रहे थे कि हमारे नाम से अवार्ड हम देने जाए, कुछ बात जम नहीं रही थी। हमारी वाइफ बोली कि अभी वो वक्त नहीं आया है। हमारा भाई भी बोला कि वक्त नहीं आया कि आपके नाम से अवार्ड दिया जाए। लेकिन संजय कोरे जी ने एक बात कही, मैं भी सोचा कि भाई अभी मैं कम उम्र का हूँ, उस लिहाज से बूढ़ा हो जाता, चल नहीं पाता, तो एक बात। और मुझे बहुत आश्चर्य लगा कि हमारे नाम से मराठा में, महाराष्ट्र में एक से एक विभूतियाँ हैं। उनके नामों को मैं बोलता रहूँ तो सुबह हो जाए। चाहे लता मंगेशकर जी हैं, भीमसेन जोशी हैं, सचिन तेंदुलकर हैं, छत्रपति शिवाजी हैं। इतनी लंबी लिस्ट है कि हम आप से डिस्कशन करते रहे, बोलते रहे तो सुबह हो जाए। इतने लोग एक से एक पैदा हुए जो धारा के विरुद्ध बहते हुए,
पत्थर का सीना तोड़कर प्रकट हुए, दुनिया को दिखाए कि महाराष्ट्र में पैदा लेने वालों की क्या शक्ति है। ऐसे लोगों की लिस्ट बहुत लंबी है। इन तमाम उपलब्धियों वाले लोगों के बावजूद, जिसके सामने मैं धूल के बराबर नहीं हूं, फिर भी आप लोगों ने निर्णय लिया कि नहीं, एक बिहार के इंसान को, एक टीचर को बुलाया जाए और उसके नाम से अवार्ड दिया जाए। मेरा परिवार, सुपर 30 के तमाम बच्चे इस बात को सुनकर अभिभूत हो गए। शायद मुझे तो तब हमने सोचा कि भाई अब क्या किया जाए। संजय कोरे साहब का फोन आ रहा था, इतने शौक से बुला रहे थे, तब हमने डिसीजन लिया कि कोई प्यार से बुलाए। इसमें हमको ये नहीं देखना चाहिए कि लोग क्या सोचेंगे कि भाई आनंद कुमार अपने नाम का अवार्ड खुद देने जा रहा है। हम जिसको जो सोचना है सोचे। जहाँ मोहब्बत हो जाती है उसमें फिर लोग नहीं सोचना चाहिए कि आगे लोग तो आप लोगों से प्रेम बन गया, एक मोहब्बत की चलो। और हमारे लिए पूरा घोर आश्चर्य की बात यह भी थी कि आजकल मुझे थोड़ा दुख भी होता है कि कई अवार्ड दिए जाते हैं, मरनों उपरांत लिखा हुआ रहता है। अरे भैया, जब वो जीवित है तो उसको दो सम्मान। बेचारा स्वर्ग सिधार गया कोई इंसान और आप अवार्ड दे रहे हैं। हाँ, आर्मी है तो उसकी बात दूसरी है, भाई लड़ते लड़ते सैनिक है। लेकिन कोई कलाकार है, 10 साल पहले बेचारे गुजर गए, 20 साल पहले गुजर गए, तब आप उनकी पहचान करते हैं। आपके सिस्टम में क्या इतनी मजबूती नहीं है कि उसको जीवित रहते आप सम्मान दे सके। लेकिन ये मरनों उपरांत नहीं, मेरे जीते जी मेरे नाम से अवार्ड शुरू किया है, ये बहुत बड़ी बात है। इसके लिए भी मैं बहुत आपका आभार व्यक्त करना चाहता हूँ। और सबसे सुखद आश्चर्य तो उस समय हुआ जब दत्ता जी के बारे में जानकारी मिली कि किस तरह से दत्ता जी मेहनत करके, जिस बच्चे के पास कुछ भी नहीं है सिवाय एक उम्मीद के, सिवाय एक सपने के, उसको पढ़ा रहे हैं, उसके लिए स्कूल खोलने की बात कर रहे हैं, उसके जीवन में तब्दीलियां लाने की बात कर रहे हैं। तो मुझे लगा कि नहीं, एक शिक्षक का सम्मान करना बहुत जरूरी है। तो याद रखिएगा कि आपने दत्ता जी का सम्मान करके सिर्फ दत्ता जी का सम्मान नहीं किया है, बल्कि उन तमाम शिक्षकों का सम्मान किया है जो सब कुछ छोड़ के दिल से पढ़ाने का काम कर रहे हैं। बहुत अच्छी बात बोली राजनीति में। अब दत्ता जी आए, इलेक्शन लड़ेंगे, विधायक भी हो जाएंगे, सांसद भी हो जाएंगे। हम अपने ही ऊपर एक एग्जाम्पल देते हैं कि 2019 नहीं 14 की बात बता रहे हैं। उस जमाने में भी अच्छी पार्टी, हमारे पास दो पार्टी आई, दोनों कही भाई हमसे चुनाव लड़ जाओ, पटना से हम टिकट दे रहे, चुनाव लड़ जाओ। उसके वरिष्ठतम लेवल के जो नेता लोग हैं, एकदम मोस्ट सीनियर नेता का फोन आया। अब उनको ना कहने में भी बड़ा संकोच लगे, हाँ नहीं कह पाए। बहुत सोचा, बहुत लोगों ने समझाया, जैसा कि अभी मराठी में बोल रहे थे, थोड़ा बहुत हम समझे दत्ता जी कि आप पूरे स्टेट के लिए काम कर सकते हैं, पूरे आप देश के लिए काम कर सकते हैं, आप पॉलिसी मेकर हो सकते हैं, आप पॉलिटिक्स में क्यों नहीं आते हैं। मैं पॉलिटिक्स में आता दोस्तों, चुनाव लड़ता, तो मुझे पूरा कॉन्फिडेंस था कि पार्टी के सपोर्ट, जनता के सपोर्ट से मैं जीत जाता, सांसद बन जाता, हो सके कि राज्य मंत्री भी बन जाता। लेकिन फिर आप लोगों का प्यार नहीं मिलता। इतने महान शिक्षक को सम्मानित करने का मुझे सौभाग्य नहीं मिलता। तो दोस्तों, अभी पवार साहब ने बोला कि आप 1000 किलोमीटर से चल के आए, नहीं 2000 भी किलोमीटर से भी ज़्यादा दूर से चल के आए। लेकिन मुझे कोई थकान नहीं, सारी थकान खत्म हो गई। दिल से बोल रहे, ना हम यहाँ आने का कोई पैसा लिया, ना मेरा कोई इंटरेस्ट है, सिर्फ यही इंटरेस्ट है मेरा कि आप लोगों ने दिल से मुझे बुलाया और एक महान शिक्षक को सम्मानित करके एक रोल मॉडल खड़ा किया, ताकि आने वाली पीढ़ियां भी शिक्षक बनने के लिए प्रयासरत रहे। ये बहुत बड़ी जिम्मेवारी है। जैसा पवार साहब बोले कि भाई सरकारी अधिकारी के पास जाने की जरूरत नहीं, किसी के से धन लेने की जरूरत नहीं है, नियत अच्छी होनी चाहिए, आपका विचार अच्छे होने चाहिए। बहुत बार पूछते हैं लोग हमसे कि आनंद कुमार, आप
ये जो काम कर रहा हूँ मैं उसको अच्छा कैसे करूँ, हम कि अब क्या करने जा रहे हैं, तो हम कुछ खाने पीने का सामान बेचने जा रहे हैं। तो इसको कैसे बेचा जाए, क्या किया जाए कि इसको बहुत बेच के बहुत पैसा कमाया जाए। हम कि जब दिल में ये बात आ जाएगी कि बेच के बहुत पैसा कमाया जाए तो आप पैसा नहीं कमाएगा। आपके मन में ये बात होनी चाहिए कि कम से कम दाम में सबसे स्वादिष्ट और स्वादिष्ट खाना बनाए जिससे खाने वाले लोगों का स्वास्थ्य, मन और दिल सब संतुष्ट हो जाए। इसकी कोशिश करिए, पैसा इतने आएंगे कि आप रख नहीं पाएंगे। सेम चीज शिक्षण में हम लोग ये मान के पढ़ाए बच्चों को कि अच्छा आज एक कोचिंग सेंटर खोलते हैं, इसमें 10,000 बच्चे इनरोल हो जाए आने वाले 10 साल में, इसके फ्रेंचाइजी को बांटे तो इतना पैसा आएगा। कभी नहीं वैसा होगा। आपके मन में अगर ये भावना है कि हम बच्चे की जिंदगियों को तब्दील लाएं, उसमें उनके जीवन को बदल दें, उनको कैसे पढ़ाएं कि कठिन से कठिन कॉन्सेप्ट, एकदम न समझने वाला विषय को भी सरल करके कैसे समझाएं, इसके लिए अगर आप पढ़ रहे हैं, इसके लिए आपकी कोशिशें जारी हैं और एक बच्चा समझ रहा है तो समझिए कि आप बहुत अच्छे टीचर होंगे और यही काम बच्चा भी। दोस्तों, आज के कार्यक्रम के बारे में कंक्लूड करते हुए मैं बताता हूँ अपनी बातों को कि दत्ता जी को अवार्ड देकर बहुत बड़ा आपने काम किया। आज देश में हर माता पिता, आप लोग में बैठे लोग भी जो माता पिता हैं, वो हर माता पिता, चाहे बच्चा छोटा हो या यूनिवर्सिटी कॉलेज में पढ़ता हो, चाहते हैं कि एक अच्छे शिक्षक मिल जाए, इसको एक अच्छे टीचर की जरूरत होती है जो इसके जीवन में तब्दीलियां लाए, जो इसके जिंदगी को बदल दे। ऐसे शिक्षक की तलाश होती है हर माता पिता, हर पेरेंट्स को। लेकिन बहुत कम पेरेंट्स हैं जो चाहते हैं कि हमारे बच्चे भी बड़े होकर शिक्षक बने। लेकिन दत्ता जी ने जो रोल मॉडल सामने लाया है, और संजय कोरे जी, हमारे माननीय VC साहब, पवार साहब, सब मिल के जिस तरह से, रजिस्ट्रार साहब, सब मिल के जिस तरह से इनका मनोबल आप लोगों ने बढ़ाया है, आने वाली पीढ़ियां भी अब शिक्षक बनना पसंद करेगी और उसमें गर्व करेगी। इसलिए इस पुरस्कार को आप महात्मा गांधी जैसे महानतम इंसान के नाम पर आप चला रहे हैं, इस विश्वविद्यालय को, उनको सम्मानित कर रहे हैं, उनका आदर कर रहे हैं। लेकिन आपने मेरे नाम पर भी साथ साथ इस प्रांगण में एक अवार्ड देकर उसकी शुरुआत की, तो हमारी जिम्मेवारी आपने बढ़ा दी है। मैं वादा करता हूं कि अभी कुछ नया प्रोजेक्ट के बारे में सोच रहा हूं कि कैसे सुपर 30 कोरोना के चलते गैप आ गया, बच्चों को पढ़ाने की अनुमति नहीं थी, घर पर एक साथ रखने की अनुमति नहीं थी, बंद करना पड़ गया, फिर नई शुरुआत होने जा रही है। तो आने वाली शुरुआत में नंबर्स ऑफ स्टूडेंट को बढ़ाने की बात चल रही है और साथ सारे लोगों को अच्छा व्यवहार नहीं करते, तो सबसे पहले उस भीड़ में आके माइक लगा के उस बात का विरोधाभास करने वाला आनंद कुमार। जय